मुकुंद मोरे सामाजिक कार्यकर्ते गेली 15-20 वर्ष चालत असताना आजच्या घडीला राजकीय भूकंप अस्थिरता आणि ढवळाढवळच्या पद्धतीने नेतृत्वासाठी झाली आणि राजेशाहीवरती आपल्याला विनाकारण त्यांच्यावर जे आक्षेप घेतण्यात आला किंवा त्यांचं नाव बदनाम होईल अशा पद्धतीनं आपल्याला काय खरोखर ह्या लोकशाहीला गालबोट लागण्यासारखं पण होतं. शिवाय त्यांनी जो शाहू महाराजांच्या राजकीय वारसेतनं त्यांना मिळालेला जो संघर्ष त्यांनी केलेला होता तोही त्यांच्या कसोटीला आता उपयोगाला आलेला आहे आणि त्यांनी तो सिद्ध करून दाखवला. त्यांनी आपल्या शाहू महाराजांचं पूर्वीच्या एकता समता बंधुता ह्याचंही नेतृत्व त्यांनी दाखवलं आणि स्वतःची राजसत्ता राजवंश घराणं असताना त्यांनी त्याचं कधीही त्यांनी आपल्याला इच्छाशक्ती दाखवली नाही, मोह दाखवला नाही, सत्तेचा मोह दाखवला नाही. त्यासाठी त्यांना आपल्याला त्यांच्यासाठी त्यांचं अभिनंदन आणि कौतुक पण करावं लागेल कोल्हापूरच्या वतीने. शाहू महाराजांनी घेतलेली त्यागाची व समर्पणाची जी भूमिका आहे कौटुंबिक आदर्श दाखवलेला आहे. शिवाय कोल्हापूर जिल्ह्याचा नेतृत्व घेताना स्वतःच्या घरातील मुलांच्यावर मुलांच्यावर पण वारसा कौटुंबिक वारसा आणि आदर्श प्रेरणा दाखवताना त्याग आणि समर्पण कसं असावं की पुढं राजवंशाची सत्ता असतानाही सुद्धा आपल्याला सत्तेचा हव्यास नसणारा आदर्श कसा दाखवायचा असतो ते पूर्णपणे त्यांनी समजुतीने आणि न्यायपूर्ण त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी जो दाखवलेलं औदार्य आहे ते समजण्यासारखं आहे. पुढं जिल्ह्यासाठी किंवा राज्यासाठी किंवा देशासाठी सुद्धा हे आपल्याला घटना संविधानाच्या संरक्षणासाठी किंवा संवर्धन करायचं आहे आपल्याला तेव्हाही त्यांनी त्यात आदर्श दाखवलेला आहे आणि त्यांच्या मधुरिमा सुनेंचं पण मी कौतुक करण्यात तेवढं